दरवर्षीप्रमाणे उरण तालुक्यातील श्री साई सेवा मंडळाची मानाची पालखी दिंडी सोहळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 5 डिसेंबर रोजी या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। या पदयात्रेसाठी दरवर्षी आर्थिक मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री महेंद्र शेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत यांना या मानाच्या पालखी पूजनाचा मान देण्यात आला। महेंद्र शेठ घरत यांनी सप्तनी येता संघ पालखीचे पूजन केल्यावर ही पालखी दिंडीने उरणहून शिर्डीकडे प्रस्थान केले। यावेळी उरण तालुक्यातील शेकडो पदयात्री उपस्थित होते। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट। आम्हाला खरंतर पूजेचा मान दिल्याबद्दल मी मंडळाचे सर्वांचा आभार। मी खरासाठी बघते की 87 मध्ये पहिल्यांदा आम्ही एसटी शिर्डीसाठी गेलो होतो। आज 37 वर्ष झाली मी शिर्डीला अखंड जातो। एकदा तरी कंपल्सरी असते वर्षातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा होतो। आणि साईबाबांनीच आज पुढे आणला असेल की नितांत सरदार साईबाबालो आहे। तुम्ही आज पायी जात आहे तर लडक्यांनी सांगितलं कशा प्रकारे कसा थंड पाण्यात आंघोळ करायला लागते, चालत आहे, पायाला फोड येत आहे। पण हे आज करत असताना आपली श्रद्धा आहे, आपल्या पद्धतीने आम्ही नाही करू शकत, परंतु आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा मान मिळाला। त्याकडे सांगितलं का हे साईबाबांचं काम आहे, तिथं बोलवायला आम्हाला आम्ही तुमच्या बरोबर फक्त जाताना एकच शुभेच्छा देताना सावध जा। अतिशय रस्त्यांना अडचण आहे, फार ट्रॅफिक वाढले, ही 10-15 वर्षापूर्वी तशी ट्रॅफिक नाही आहे आणि फार जोर उदार होऊन आपण जात आहे। साईबाबा आपल्या बरोबर आहे, बाबांचं कार्य आहे। आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। उत्तम रीतीने परत जाल आणि सुखरूप सर्व परत या जबाबदारी भंडारा करा, त्यावेळेला निश्चितपणे आनंदाचा आम्ही प्रयत्न करू। खूप खूप